आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढल्या जात आहे. काय सांगाल, काय परिस्थिती प्रभागात? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 28 हा जो नव्याने करण्यात आलेला आहे, यामध्ये कष्टकरी कामगार बहुजन समाजाचं निर्णायक मतदान आहे. आणि या ठिकाणी आम्ही यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा जो महाराष्ट्रामध्ये धंदावाद चालू आहे, सुजातदादा आंबेडकर यांचा जो झंझावात चालू आहे, गोरगरीब कष्टकरींच्या न्याय हक्कासाठी लढणारं व संविधान निर्माते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंब यांच्यासोबत आम्ही उभा राहिलेलो आहोत. आणि जनतेचा चांगला कौल आहे. जनता ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आता ठाम उभं राहायला तयार झालेली आहे. आणि या ठिकाणी धंडाणके लोक जे आहेत ते बाहेरून येऊन या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यांना धडा शिकवण्याचं काम या प्रभागातील जनता यावेळेस करणार आहे. भाई, मागील 2-4 टर्म जर बघितल्या तर उपमहापौर पदापासून नगरसेवक पद आपल्या घरात आहे. यावेळेस आपला सामना कोण असेल? यावेळेस आमचा सामना हा थेट जातीवादी पक्ष, जे प्रस्तावित पक्ष आहे, ज्यांनी अनेक वर्ष या महानगरपालिकेवर राज्य केलेलं आहे आणि लोकांना भूलथापा देऊन आम्ही तुम्हाला हे आजपर्यंत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नागरिकांना हे साधं पाणी देऊ शकले नाही. म्हणजे धरण उशाशी असून अनेक वर्षापासून यांची सत्ता महानगरपालिकेवर आहे आणि जनतेला हे 7 दिवस 8 दिवस 10 दिवस आड पाणी देत आहेत. म्हणजे हे असक्षम ठरलेले जे काही पक्ष संघटना आहेत प्रस्थापित, यांच्या विरुद्ध आमचा खरा लढा आहे. प्रस्थापित म्हणजे नेमके कोण? प्रस्थापित म्हणजे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, दोन्ही पक्ष, शिवसेनाचे दोन्ही पक्ष, राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष, आता गटतट झालेले सगळे, या सगळ्यांच्या विरोधात आमचा लढा आहे. आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य, दलित, बहुजन, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी आम्ही लढत आहोत. आपल्याकडे दलित आणि मुस्लिम या मतदारांची संख्या मोठी आहे. एमआयएमचं आपण आव्हान मानत नाही. एमआयएमचं आव्हान आहे, परंतु एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. या ठिकाणी लोकांनाही माहीत झालेलं आहे. आणि मुस्लिम समाज हा आता सगळंच झालेला आहे. मुस्लिम समाज हा आता निर्णायक मतदान वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करणार आहे वंचित बहुजन आघाडीला. आणि त्यांचे सर्व उमेदवार मुस्लिम समाज निवडून देणार आहे. कारण ज्या वेळेस येथील जे भाजपा वगैरे या पक्षाचे नेते औरंगजेबाविरुद्ध जेव्हा विष ओकत होते, या ठिकाणी औरंगजेबाची कबर उखडून टाकायचं फरमान या पक्षांनी या शहरामध्ये सोडलं होतं. दंगल सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि या जिल्ह्याचे जे माजी खासदार होते इम्तियाज जलील यांनी हे म्हणाले होते, यांना जेव्हा विचारण्यात आला का तुमचा निर्णय काय आहे, तुम्ही काय करणार, तर त्यावेळेस यांनी सांगितलं होतं की आपण या ठिकाणी हे बाहेरून आलेले लोक आहेत, हे निजाम आहेत आणि यांच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही. त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी खुलताबाद या ठिकाणी जाऊन औरंगजेबांच्या कबरीवर चादर चढवली आणि ते प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी. हाच प्रकार नसून प्रकाश आंबेडकरांनी सर्वसामान्य बहुजनांवर जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे उभे राहून सनी एक भूमिका घेतलेली आहे. त्यात परभणीचं प्रकरण ताजच आहे. त्याबाबत समाजाच्या ते पाठीशी उभे राहिले. दुसरे कोणत्याच पक्षांनी त्यांची बाजू घेताना ते दिसून आले नाही. भाई, आपण मागच्या टर्म जर बघितल्यात, रनिंग नगरसेवक पद आपल्याकडे आहे. वार्डात मोठे कामं आहेत. 3-4 कोटीमधून आपण एवढं मोठी वास्तू उभी केलेली आहे. समाज उपयोगी वास्तू आहे. अजून काय काम बाकी होतं? आम्ही वार्डात तर तसे पाहिलं तर काहीच कामं सोडलेली नाही. आम्ही मूलभूत ज्या सेवा सुविधा नागरिकांना द्यायच्या असतात, त्यामध्ये ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, पिण्याचं स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, कॉन्क्रीट रस्ते, आम्ही पूर्ण प्रभागामध्ये आपण स्वतः चक्कर मारून फिरू शकता आणि नागरिकांचे रिव्ह्यू घेऊ शकता की तुमचे कोणते कामं बाकी राहिले का. या ठिकाणी मराठवाड्यात सगळ्यात मोठी वास्तू मैत्री बुद्धविहार हे आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि हे सगळ्यांना लाजवेल असं बुद्धविहार आहे. या ठिकाणी ज्ञानाचं केंद्र म्हणून अत्याधुनिक अभ्यासिकेचं कामही या ठिकाणी चालू होत आहे. या ठिकाणी म्हणजे विद्यार्थी असतील त्यांना एक अभ्यासाकडे नेण्याचा, त्यांना धम्माच्या मार्गाकडे नेण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी याचबरोबर बौद्ध समाजाची अस्मिता जपत असताना, या ठिकाणी बौद्ध विहार बांधत असताना, या ठिकाणी हिंदू समाजाच्या ज्या काही
गणपती मंदिर असेल, या ठिकाणी महादेव मंदिर आहे, लक्ष्मी माता मंदिर आहे, यालाही निधी उपलब्ध करून देऊन आम्ही त्याचंही पुनरुज्जीवन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे या वार्डामध्ये, या प्रभागामध्ये सामाजिक सलोखा कसा जपायचा म्हणजे याच्या आपल्या प्रकारे आम्ही आपल्या चांगली प्रभागामध्ये श्रमिकांची मोठी वस्ती आहे, मोठे प्रश्न आहेत. या प्रश्नाला आपण भविष्यात कसे हात घालणार? या ठिकाणी हा कामगारांचा वाढ आहे, हा कष्टकऱ्यांचा वाढ आहे आणि श्रमिकांना जास्तीत जास्त कसा लाभ शासकीय योजनांचा मिळवून द्यायचा. या ठिकाणी तुम्हाला एक खंत सांगू इच्छितो की आपल्या शहराला मुबलक पाणी पुरवठा नसल्यामुळे या ठिकाणी औद्योगिक क्रांती झालेली नाही. फक्त कागदपत्रे औद्योगिक क्रांती दाखवण्याचं काम निवडणुका आल्यावर हे शासन करत असते. यामध्ये जर शहराला 24 तास पाणी मिळालं, जर पाईपलाईनचं काम चालू झालं तर या शहरामध्ये रोजगार येतील. रोजगार आले तर इथले जे श्रमिक आहेत, इथले जे विद्यार्थी आहेत, इथले जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल आणि काम मिळालं तर ते व्यसनापासून दूर जातील, त्यांना बाई, पण रोजगार मिळेल. सत्ताधारी पक्ष लोकसभा असेल, विधानसभा असेल, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, आज महानगरपालिका आहे, 8-10 दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. मागील एका वर्षापासून पिण्याच्या पाण्याची सत्ताधारी पक्ष तारीख पे तारीख देत आहेत. याकडे कसं बघायचं मग? तेच मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी केवळ यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ यांनी मागं तुम्हाला ठाऊक असेल की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी हंडा मोर्चा महानगरपालिकेवर काढला होता आणि त्यानंतर ते सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यात पाणी देतो, 3 महिन्यात पाणी देतो. या ठिकाणी या जिल्ह्याचे आमदार आहेत, खासदार आहेत, 2-2, 4-4 मंत्री आपल्याला लाभलेले आहेत, परंतु हे पाणी देण्यामध्ये डायरेक्टली असक्षम या ठिकाणी ठरलेले आहे. त्याच्यामुळं नागरिकांचा प्रचंड रोष यांच्यावर आहे. भाजपचे मंत्री अतुल सावेंनी सांगितलं होतं का नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद वासियांना रोज नळाला पाणी मिळणार. नवीन वर्ष संपून सनी आज लागून सनी आज 10 दिवस झाले तरी नळांना पाणी नाही. खरं आहे. हे जे आपले भाजपचे मंत्री आहेत अतुल सावे, तर हे त्यावेळेस लोकांना भूल धापा देऊन निवडून आलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी 24 तास पाणी देईन नवीन वर्षामध्ये, परंतु ते पाणी त्यांच्या घरासाठी होतं, हे शहरातील नागरिकांसाठी नव्हतं. त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या घरात पाणी भरून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या नळाला ते 24 तास पाणी आहे. ते झोपेतून उठून लोकांना सांगतात की मी शहराला 24 तास पाणी देतो, परंतु त्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आपला प्रभाग पालकमंत्र्याच्या वार्डात येतो. पालकमंत्र्याचं आव्हान वाटत नाही. आम्हाला पालकमंत्र्याचंही आव्हान नाही आणि मुख्यमंत्र्याचंही आव्हान नाही, कारण की आम्ही जनतेचे कामं केलेले आहेत. आम्ही या ठिकाणी जनतेच्या ज्या सुख सेवा सुविधा जनतेला द्याव्या लागतात ते देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणाचंच आव्हान वाटत नाही. फक्त जे धनदांडगे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा गैरसमज झालेला आहे की येथील कष्टकरी वंचित बहुजन समाज हा पैशाला विकला जातो आणि आम्ही पैसे देऊन या समाजाचं मत खरेदी करू, तर हे त्यांचा गोड गैरसमज आहे. त्यांनी मनातून काढून टाकावं. यावेळेस जर ते पैसे घेऊन आमच्या मतदारापर्यंत आले तर येथील मतदार हे जागरूक आहेत, ते त्यांना चपलेचा प्रसाद द्यायल्याशिवाय वापस पाठवणार नाही. बाई, जाता आता शेवटी आपल्या नागरिकांना, मतदारांना काय आव्हान करतात? या ठिकाणी मी सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो की बांधवांनो, ही समतेची लढाई आहे, ही स्वाभिमानी लढाई आहे आणि या लढाईमध्ये या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे लोक निवडून येऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. या ठिकाणी पूर्ण प्रभाग हे असे तोडण्यात आलेले आहे का आंबेडकरी विचारधारेचा, शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा माणूस या ठिकाणी या महानगरपालिकेच्या सभागृहात जाऊ नये याची पूर्ण दक्षता या ठिकाणच्या प्रशासनाने, प्रस्थापित पक्षाने घेतलेली आहे. परंतु याला उत्तर म्हणून आपण सर्वांनी येत्या 15 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि जो काही आपल्या शहराचा विकास रखडलेला आहे तो वंचित बहुजन आघाडीचे सर्व नगरसेवक मिळून या ठिकाणी तो केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.